भारत एक असा देश आहे जिथे देव तर देव, प्राण्यांचीही पूजा करण्यात येते। असाच एक सण म्हणजे बैलपोळा। हा शेतकऱ्यांचा सण असून तो प्रामुख्याने महाराष्ट्राच्या विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश भागात उत्साहाने साजरा केला जातो। हा सण श्रावण महिन्यातील अमावस्येला म्हणजेच पिठोरी अमावस्या या दिवशी साजरा केला जातो। बैलपोळ्याचा इतिहास शेतीशी आणि शेतकऱ्यांच्या जीवनाशी जोडलेला आहे। पारंपरिक भारतात विशेषतः ग्रामीण भागात बैल हे शेतीचं मुख्य साधन। शेतात नांगरणी, वखरण, बी पेरणी, गहू कापूस वाहतूक या सर्व कामात बैल महत्त्वाची भूमिका बजावतात। त्यांच्या सेवेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण आपण साजरा करतो। पोळा हा शब्द पिठोरी पोळा या अमावस्येशी संबंधित। पुराणकथेनुसार या दिवशी दैत्यांना पराभूत करणाऱ्या बलरामाचं पूजन केलं जातं। काही भागात ही दत्तगुरूंच्या परंपरेशी पण जोडली जाते। पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवलं जातं। आंघोळ घालून रंगीत कपडे, माळा, घंटा, बाशिंग लावून त्यांचा साज केला जातो। शिंगांना तेल, हळद, कुंकू लावलं जातं। त्यावर रंगही दिला जातो। बैलांना नमवून त्यांची पूजा केली जाते। त्यांना नैवेद्य दाखवला जातो। विदर्भातील शेतकरी बैलपोळा भावनिक पातळीवर साजरा करतात। इथे अनेक गावे बैलांची स्पर्धा, शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात। विशेषतः यवतमाळ, वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली भागात हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो। प्रकृती, पशु आणि शेतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण म्हणजे भारतीय परंपरा आणि संस्कृतीचं जतन आहे। शेतकऱ्यांच्या पावलावर पाऊल टाकत दिवस रात्र राबणाऱ्या बैलांना परिवारातील सदस्याची मान्यता हाच या मागचा उद्देश आहे। तान्हा पोळा विदर्भाची एक खास ओळख। लहान मुलांना बैलांचं महत्त्व समजावं म्हणून नागपूरचे दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांनी या उत्सवाला सुरुवात केली। पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पोळ्याच्या पाडव्याला लहान मुलांसाठी लाकडी नंदी बैलांचा तान्हा पोळा भरवला जातो। यासाठी वर्षभर विविध प्रकारच्या लाकडांपासून सुंदर व आकर्षक नंदी बैल तयार केले जातात। 219 वर्षांपूर्वी म्हणजेच 1806 मध्ये तान्हा पोळा उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू करण्यात आली। ही परंपरा आजतागायत अखंडपणे सुरू आहे। नागपूरकर आपल्या विशिष्ट शैलीसाठी अख्ख्या जगात प्रसिद्ध आहेत। तीच शैली त्यांच्या उत्सवात देखील प्रखरपणे जाणवते। जिथे पोळा हा सण कृषी प्रधान संस्कृतीचा जनक असला तरीही तान्हा पोळा लहानग्यांना शेतीविषयक प्रेम आणि आत्मीयता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो। धार्मिक विधींच्या चौकटीत दिसणारा हा सण मात्र प्रत्यक्षात पुढील पिढीला शेतीशी जोडणारा पूल आहे। तर तिथेच मारबत परंपरा ही नागपूरकरांच्या सुप्त भावनेचा प्रतिरोध आहे। ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व लाभलेली मारबत परंपरेची सुरुवात 19व्या शतकात महामारींपासून सुटका मिळावी या हेतून करण्यात आली होती। त्या काळी मोठे पुतळे तयार करून त्यांची मिरवणूक काढून शेवटी त्यांना जाळण्याची प्रथा सुरू झाली। ती अजूनही सुरू आहे। अशुभ शक्तींवर मात करण्याची ही प्रतिकात्मक पद्धत पुढे विकसित होऊन समाजातील दोषांवर आणि राजकीय दांभिकतेवर प्रहार करणाऱ्या परंपरेत रूपांतरित झाली। नागपूरच्या लोकसंस्कृतिक मारबत म्हणजेच उपरोधाचा सार्वजनिक उत्सव मानला जातो। मारबत परंपरेत काळी मारबत आणि पिवळी मारबत या दोन मूर्ती प्रमुख मानल्या जातात। काळी मारबत ही सुरुवातीला महामारी आणि दुष्ट शक्तींच्या नाशाचं प्रतीक होती। ती आजही समाजातील अशुभ प्रवृत्ती, चालीरीती आणि अन्यायकारक गोष्टींवर प्रहार करणारी मानली जाते। पिवळी मारबत ही फितुरी, दांभिकता आणि असत्याचं प्रतीक म्हणून ओळखले जाते। स्थानिक परंपरेत पिवळा रंग हा मत्सर आणि दुहीचं प्रतीक मानला जातो। त्यामुळे पिवळी मारबत म्हणजे समाजातील बनावटपणा, खोटेपणा आणि फसवणूक यांचा उपहासात्मक नाश। या दोन पारंपरिक मूर्तीसोबतच दरवर्षी नव्या बडगे तयार करण्यात जातात। हे बडगे म्हणजे चालू घडामोडींवर उपहासात्मक पुतळे। त्यांच्यावर महागाई, बेरोजगारी, वाहतूक कोंडी, स्त्री हक्क, पर्यावरणावरील संकटे अशा असंख्य मुद्द्यांवरील थेट घोषवाक्ये लिहिली जातात। या घोषणांतून जनसामान्यांच्या राग आणि नाराजी व्यक्त केली जाते। मारबत उत्सव म्हणजे लोकशाहीतील जनतेची उपरोधात्मक मतदान पेटीच। सामान्य माणूस जिथे सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारू शकत नाही तिथे मारबतच्या पुतळ्यावरून तो निर्भीडपणे टीका करतो। मारबत निवडणूक नागपूरकरांसाठी केवळ उत्सव नसून ते एक हत्यार आहे। राजकीय पातळीवर आपली नाराजी व्यक्त करण्याचं ते एक अधिकारिक साधनच आहे।